त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या भारतीय गटाने त्या पंढरपूर मंगळवेढातल्या नानांच्यावरती भारतीय प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी तो एकत्रित बसून निर्णय घेतल्यानंतर, कारण माझ्या वडिलांच्या पाठीमागे लोकभावना जनभावना ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने निर्णय घ्यायचा ते आजपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी यशस्वी गेलेला आहे. म्हणून जनभावनेचा आदर करून आणि ताईंनी देखील मोठ्या बहिणीच्या रूपानं पोटनिवडणुकीच्या दरम्यान खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहून त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची भूमिका पार पाडली. आणि आज ताई उमेदवार असल्यानंतर लहान भाऊ त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गेल्या वेळेसुद्धा 2019ला पंढरपूर मंगळवेढा आदरणीय शिंदेसाहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका पार पडली. पंढरपूर तालुक्यातील 17 गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडली आहेत, जी आमच्या तालुक्यातली गावं आहेत, त्या भागातून देखील मोहोळ मतदारसंघात लीड देण्याची भूमिका आमच्या सगळ्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी पार पाडली. तीच भूमिका त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्य देण्याची भूमिकाच्या या निर्धारानं आदरणीय ताई आणि शिंदेसाहेबांना पाठिंबा देण्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी मी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, आदरणीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब असतील यांना मी भेटून, कारण माझ्या मतदारसंघात पंढरपूरच्या शहरातला कॅरिडॉरसारखा प्रश्न असेल, मंगळवेढ्यात पिण्याच्या पाण्याचा किंवा त्या ठिकाणी शेतीच्या दुष्काळ भागातून आम्हाला त्या ठिकाणी अजून देखील मंगळवेढा वंचित आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर वनवन करावं लागते. यासाठी सरकार आणि सरकाराचे प्रमुख या नात्यानं मी त्यांना भेटून या तालुक्यातल्या मग आमच्या 35 गावच्या योजनेच्या पाण्याच्या बाबतीत असेल हेच त्या ठिकाणी त्यांना बोललेलो आहे. राजकीय त्या दरम्यान कोणतीही भूमिका त्या घेण्याचा त्यावेळेचा कुठलाच विषय नाही. आणि म्हणून लोकांचा जो आमचा कल आहे तिथल्या वडीलधारी मायबाप जनतेचा जो कल आहे तो कल घेऊनच त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत निर्णय घेत आलेलो आहे. त्यामुळं त्यांच्या कलेनं, त्यांच्या सांगण्यानं आणि आशीर्वादानं तिथून पुढची वाटचाल आमची राहील. दादा, तुमच्या गावात सरपंच गावामध्ये काँग्रेस शिंदेला बरोबर सपोर्ट झाला होता. सरपंच गावात मराठा समाज शांत झाला. विरोध असा नाही, कारण त्या दरम्यान एकत्रित आल्यानंतर त्यात काही चुकीच्या वेगळ्या भूमिका घेणारे काही तरुण त्यामध्ये शिरल्यामुळं तो त्या ठिकाणी जिल्हाभर वेगळी भूमिका किंवा वेगळा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रकार त्या दरम्यान झाला. असं कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात होणार नाही. सरकुली गावानं आदरणीय शिंदेसाहेबांना गेल्यावेळी पोल झालेल्या 2600 मतामध्ये 920 मताची आघाडी गेल्या पंचवार्षिकला त्या गावानं दिलेली आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार माझ्या त्या पंचक्रोशीतल्या गावांचा असणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात शांत नाही, तिथं चुकीचा ताईंनी त्याच्यावरती स्टेटमेंट किंवा ताईंनी त्याबाबतची भूमिका लगेचच त्याच दिवशी संध्याकाळी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं त्यांनी बीजेपीवर आरोप केला होता. हे बीजेपीचे लोक होते, नाही बीजेपीचं होतं का? तुम्हाला काय? ताईंनी त्या ठिकाणी स्पष्ट ती भूमिका त्या दरम्यान सांगितलेली आहे. पण इथून पुढच्या काळात असा कोणताही प्रकार त्या ठिकाणी असणार नाही. ताईंच्या खांद्याला खांदा लावून त्या गावामध्ये आम्ही त्यांच्या पुढं राहून त्या ठिकाणी प्रचारात आग्रही